पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची मुंबईत एकत्र सभा होणार। अमित ठाकरे यांची अनौपचारिक गप्पांदरम्यान माहिती। परभणीमध्ये 20 एप्रिलला पंतप्रधान मोदींची सभा होणार। रामनवमी निमित्ताने मोदींच्या सभामंडपाचं भूमिपूजन। सभेला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। निधीचे पैसे मायबाप जनतेचे, निवडणुकीसाठी जनतेच्या टॅक्सच्या पैशांचं प्रलोभन दाखवणं आचारसंहिता भंग नाही का? उपमुख्यमंत्री अजित पवारांना खासदार अमोल कोल्हेंचा सवाल। रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या बाईक रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांनी चालवली दुचाकी। महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचा रोड शो। विदर्भातल्या कडक उन्हात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांसाठी रोड शो। उमरेडमध्ये रोड शोला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। पुणे लोकसभा मतदारसंघातनं एमआयएमचे अनीस सुणके निवडणूक लढवणार। असदुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या बैठकीत सुणके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब। नागपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार। काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांचा दावा। लोकांना गेल्या 10 वर्षातला मोदी सरकारचा कारभार आवडलेला नाही, ठाकरेंची प्रतिक्रिया। भेद निर्माण करून फायदा घेण्याची शरद पवारांची जुनी सवय। मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका। काँग्रेसने सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करावी, संजय राऊत यांची काँग्रेसकडे मागणी। देशभरात आम्ही 305 जागा जिंकू तर महाराष्ट्रात 35+ जागा जिंकू, संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास। मुख्यमंत्र्यांनी रोड शो घेऊ दे नाहीतर काही करू दे, त्यांच्या हातात काही पडणार नाही, राऊतांची शिंदेंच्या रोड शोवर टीका। राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची शरद पवारांवर टीका। कांद्याचे दुधाचे दर कोसळण्याला शरद पवारांना धरलं जबाबदार। शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसले नसते, मोहितेंची टीका। शरद पवारांनी कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयामुळेच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले। पवारांनी कांदा निर्यात बंदी उठवली आणि मोदी सरकारने निर्यात बंदी आणली। दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याऐवजी झोपा काढल्या, जयंत पाटील यांची दिलीप मोहितेंवर टीका। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांची लोकसभा निवडणुकीतनं माघार। मवियाकडनं निवडणूक लढण्यासाठी चेतन नरके होते इच्छुक, माघारीचा निर्णय सांगताना नरके भाऊक। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। शेकडो महिलांचा रॅलीमध्ये सहभाग। खासदार सुनील मेंढे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेतेही उपस्थित। माढा लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट। उत्तम जानकर यांनी घेतली शरद पवारांची भेट। 19 एप्रिलला भूमिका जाहीर करणार। उत्तम जानकर आमचेच, त्यांच्या पक्षाबाबत जे काही म्हणणं होतं ते फडणवीसांनी ऐकून घेतलंय। त्यांना भविष्यात काय द्यायचं याबाबत बोलणं झालं असून ते भाजपसोबत राहतील। उत्तम जानकरांच्या शरद पवारांबद्दल बरोबरच्या भेटीवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। राणा दाम्पत्य आणि अडसूळ यांच्यामधला वाद संपल्याची चिन्ह। अमरावतीतील अडसूळांच्या निवासस्थानी नवनीत राणा, रवी राणा यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची घेतली भेट। दिलीप मोहिते सत्तेत जाण्यासाठी लाचार झाले असून ते महागद्दार आहेत, अमोल कोल्हेंची दिलीप मोहितेंवर टीका। तसंच अमोल कोल्हेंनी गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी विरोधी भूमिका कशा घेतल्या याचा पाढाही वाचला। स्वतः उमेदवारच एखाद्या व्यक्तीला पैसे देतो आणि स्टेजवर जाऊन तुम्ही तेच पैसे मदत म्हणून द्या असं सांगतो। त्याचे सर्व व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि संपूर्ण जिल्ह्याला पिक्चर दाखवू, सुजय विखे पाटील यांची निलेश लंके यांच्यावर टीका। गेल्या 40 वर्षापासून केस कापतोय, मग त्याचा व्हिडिओ बनवायचा का? सुजय विखे यांचा रोहित पवारांना खोचक सवाल। रोहित पवार यांनी केस कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, त्यावर सुजय विखेंचा टोला। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा। आशिष शेलार इच्छुक नसल्यानं भाजपकडनं निकम यांच्या नावाची चाचपणी सुरू। राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, 400 पारसाठी काम करू, भेटीनंतर अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया। ठाण्याच्या जागेचा तिढा कायम असतानाच प्रताप सरनाईक यांचं एक पत्र व्हायरल। नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या क्षेत्रात त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती सरनाईकांनी पत्राद्वारे मागितली। निवडणूक लढवण्यासाठी गुन्ह्यांची माहिती देणं बंधनकारक।
रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या उमेदवारांची उद्या घोषणा होणार। 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल होईल। दीपक केसरकर यांची माहिती। रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित 22 एप्रिलला शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित। महाराष्ट्रातला बंजारा समाज महाविकास आघाडीला मतदान करणार नाही। भाजपचे तांडा संपर्क अभियानाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर मोहन चव्हाण यांचा दावा। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाच्या भावनांचा अपमान केल्याचाही चव्हाणांचा आरोप। धाराशिवमधील शिवसेना नेते माजी खासदार रवींद्र गायकवाड बंडाच्या तयारीत। रवींद्र गायकवाड यांनी खरेदी केले 4 उमेदवारी अर्ज। अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याची चर्चा। जागा राष्ट्रवादीला, मात्र गायकवाड यांनी शिवसेनेकडून मागितली होती उमेदवारी। अजित पवार आज बारामतीत, दौंड आणि इंदापूर दौऱ्यावर। तिन्ही ठिकाणी अजित पवारांच्या उपस्थितीत डॉक्टर आणि वकिलांचा मेळावा। आमदार दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, प्रवीण माने उपस्थित। तुम्ही सून म्हणून आला असला तरी तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही, तुम्ही लक्ष्मी आहात। इंदापूरच्या वकिलांच्या आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात डॉक्टर महिलेचा उल्लेख करीत अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। निधी देतोय त्यामुळे ईव्हीएमची मशीनची बटणं पटापट दाबा, तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल। अजित पवारांचं इंदापुरात वादग्रस्त वक्तव्य। अजित पवार स्वतः एक व्यापारी आहेत, त्यामुळे ते सौदाच करणार। हा देशही व्यापारीच चालवत आहेत। सगळीकडे व्यापाऱ्यांचे एजंट तयार केले आहेत, त्यापैकीच एक ते आहेत। संजय राऊत यांची अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका। अजित पवारांनी केलेलं वक्तव्य एक प्रकारची धमकीच आहे। निवडणूक आयोगाने त्यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांच्यावर कारवाई करावी। नाना पटोले यांची मागणी। अजित पवारांचं इंदापूरमधल्या नागरिकांशी एक नातं आहे, त्या नात्याला अनुसरून त्यांनी केलेलं हे वक्तव्य त्याला वेगळ्या अर्थाने घेणं योग्य नाही। संजय शिरसाट यांच्याकडून अजित पवारांच्या वक्तव्याची सारवासारव। छत्रपती संभाजीनगर लोकसभा भाजप लढणार की शिवसेना आहे अजून स्पष्ट नाही। मात्र त्या अगोदरच महायुतीच्या वतीने आज प्रचार कार्यालयाचं स्तंभपूजन। महायुतीचे जिल्ह्यातले सर्व राजकीय नेते उपस्थित। पंतप्रधान मोदी जनतेपासून दूर झाले। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा हल्लाबोल, तर महागाई आणि बेरोजगारीत वाढ। प्रियंका गांधींची प्रतिक्रिया। लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे, या दरम्यान महायुतीत टिकून राहावी अशी देवाकडे प्रार्थना करतो। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य। मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसमोर केलं वक्तव्य। प्रणिती शिंदेंनी विठ्ठलाचं दर्शन घेऊन नामदेव पायरीवर फोडला प्रचाराचा नारळ। उद्या नाना पटोलेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज करणार दाखल। महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचाराला गोंदियातनं सुरुवात। प्रशांत पडोळेंनी घेतल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। भंडाऱ्यामध्ये जय श्रीरामचा नारा देत निघाली महायुतीचे भाजपा उमेदवार सुनील मेंढेंची बाईक रॅली। श्री बहिरंगेश्वर मंदिरातून निघालेल्या रॅलीत शेकडो तरुणांकडून हातात भगवे झेंडे घेत जय श्रीरामच्या घोषणा। नागरिकांचाही रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद। परभणीत महादेव जानकर 2 लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार। रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेंचं वक्तव्य। गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या रोड शोमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका। मांद्री वाद्यही वाजवलं। उमेदवार डॉक्टर किरसान यांनीही नृत्यात घेतला सहभाग। खालच्या स्तराला जाऊन राजकारण करणं हे भाजपच्या संस्कृतीत नाही। महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। भाजपा उमेदवार राम सातपुते यांच्याकडे 91 लाख रुपयांची मालमत्ता, एका बुलेटसह 3 दुचाकी गाड्या आणि 100 ग्रॅम सोनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।